देशामध्ये जून महिन्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 20% कमी पाऊस, हवामान खात्याची माहिती. तर जूनच्या उरलेल्या दिवसांमध्ये काही प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज. पालघर जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार, आज आणि उद्या 2 दिवस जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा. सिंधुदुर्गापासून ठाण्यापर्यंत पुढचे 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट. हवामान विभागाची माहिती. 4 दिवस मुंबईसह किनारपट्टी परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरीच्या दापोलीसह खेड आणि चिपळूणमध्ये जोरदार पाऊस. पावसाच्या आगमनामुळे रखडलेल्या शेतीच्या कामांना पुन्हा वेग. भिवंडी शहरात रिमझिम पाऊस. शहरातील भाजी मार्केट परिसरामध्ये 1 ते 2 फुटांपर्यंत पाणी साचलं. भंडाऱ्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. बच्चे कंपनीनं लुटला पावसाचा मनमुराद आनंद. चंद्रपूरमध्ये 12 दिवस विलंबानं मान्सून दाखल. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. पेरणीसाठी आता दमदार पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा. जळगाव जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळे पेरण्या खोळंबल्या. शेतकरी वर्ग चिंतेत. मृग नक्षत्राचे 12 दिवस उलटल्यानंतर गोंदिया जिल्ह्यात पावसाची हजेरी. सर्वदूर पाऊस पडल्यामुळे धान पिकाच्या पेरणीला वेग येणार. वाशिमच्या मालेगावसह कारंजा तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी. पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा. ठाण्यात उद्यापासून 2 दिवस पाणीबाणी. उद्या सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत घोडबंदर रोड परिसर आणि साकेत परिसरात नवीन पाईपलाईन इथला पाणी पुरवठा बंद राहणार. तर शनिवारी जेल परिसर, गांधीनगर, समतानगर, मुंब्रा आणि कळव्याच्या काही भागात पाणी पुरवठा बंद असेल. ऐन पावसाळ्यात मराठवाड्यात पाणी टंचाईचं संकट. मराठवाड्याला 1841 टँकर्सनं पाणी पुरवठा. तर जून महिन्यामध्ये 2000 गावांना टँकरनं पाणी पुरवठा केला गेल्याची माहिती. हज यात्रेसाठी सौदी अरेबियामध्ये गेलेल्या मुस्लिम बांधवांना कडक उन्हाचा फटका. मक्काला गेलेल्या 550 यात्रेकरूंचा उष्णतेमुळे मृत्यू. महाराष्ट्रामधले हज यात्रेकरू सुरक्षित. महाराष्ट्र राज्य हज समितीकडनं स्पष्टीकरण. महाराष्ट्रातनं गेलेल्या हज यात्रेकरूंच्या प्रकृतीची केंद्रीय हज समितीकडनं काळजी घेतली जात असल्याची माहिती. खरीपाच्या 14 पिकांच्या हमीभावात वाढ. कपाशीच्या हमीभावात 501 रुपयांची वाढ. धानाच्या एमएसपीमध्ये 117 रुपयांची वाढ. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. पांढऱ्या शिधापत्रक धारकांचा लाभार्थी घटकांमध्ये समावेश. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ पांढऱ्या शिधापत्रिका धारकांनाही मिळणार. मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. मंगळवारी पार पडलेली यूजीसी नेट परीक्षा रद्द. परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्यामुळे केंद्रीय शिक्षण खात्याचा निर्णय. यूजीसी नेट परीक्षा पुन्हा घेणार. तारीख लवकरच जाहीर होईल. मुंबईला अतिरिक्त 600 मेगावॅट वीज मिळणार. शहरातल्या वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी टाटा पॉवरच्या माध्यमातून वीज आणली जाईल. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी अप्पर पोलीस महासंचालक नवल बजाज यांची नियुक्ती. शासनाकडून बजाज यांच्या नियुक्तीचे आदेश. शरद पवारांच्या बारामती दौऱ्याचा 3रा दिवस. अजित पवारांच्या विरोधात शरद पवार ऍक्टिव्ह मोडवर. राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा आजचा 2रा दिवस. आज त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात राज ठाकरे सहभागी होतील. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज जालना जिल्हा दौऱ्यावर. दुपारी 2 वाजता दौऱ्याला सुरुवात होणार असल्याची माहिती. उद्यापासून सायन उड्डाणपुलावरनं अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी. स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये हा उड्डाणपूल असुरक्षित असल्याचं समोर. विधानसभेच्या 127 जागा लढवण्याची मराठा आंदोलक मनोज जरांगेंची तयारी. जरांगे पाटील यांच्याकडनं विधानसभेच्या 127 जागांवर सर्व्हे. एबीपी माझाला जरांगेंची माहिती. मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर विधानसभेला 127 उमेदवार उभे करणार. मनोज जरांगेंची भूमिका. मनोज जरांगे पाटील स्वतः निवडणूक लढवणार नाहीत. स्वतः पक्ष काढणार का याबद्दल अद्याप निर्णय झालेला नसल्याची मनोज जरांगेंची माहिती. राज्यातील मराठा बहुल भागांचा सर्व्हे पूर्ण. ओबीसीतनं आरक्षण दिलं नाही तर विधानसभा लढवणार. मनोज जरांगेंची घोषणा. निवडणूक लढवण्याचा अधिकार प्रत्येकाला. मनोज जरांगेंच्या भूमिकेनंतर ओबीसी नेते प्रकाश शेंडेंची प्रतिक्रिया. तर मराठ्यांना 10% आरक्षण सरकारनं दिलंय, त्यामुळे ओबीसीमधनंच आरक्षण देण्याची मागणी चुकीची. प्रकाश शेंडेंचं वक्तव्य.
इच्छा असेल तर मनोज जरांगेंनी नक्की उमेदवार उभे करावेत. जरांगेंच्या उमेदवार उभ्या करण्याच्या घोषणेवर ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंना ओबीसींचं आरक्षण संपायचंय का? ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना सवाल. मनोज जरांगे यांच्यावर हाकेंची टीका. जालना इथे सुरू असलेल्या लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला हजारो आंदोलक वडीगोद्रीत. अलोट गर्दी पाहून लक्ष्मण हाकेंचे डोळे पाणावले. जालना इथे लक्ष्मण हाकेंची डॉक्टरांकडून तपासणी. हाकेंचा रक्तदाब वाढल्यामुळे हृदय आणि मेंदूला इजा होण्याची शक्यता असल्याची डॉक्टरांची माहिती. जालन्यातल्या वडीगोद्री इथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या पत्नी डॉक्टर विजयालक्ष्मी आणि मुलगा आदित्य या दोघांचीही आंदोलनस्थळी भेट. यावेळी हाके काहीसे भावुक झाले होते. ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेतली. हाकेंच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांना वैद्यकीय उपचार घेण्याची विनंती केली. मात्र लक्ष्मण हाकेंचा उपचारांना नकार. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या वडीगोद्रीमधील आमरण उपोषणाचा 8वा दिवस. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार त्यांना भेटतील. ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सर्व आंदोलनांबाबतची सरकारची भूमिका सारखीच असावी. पंकजा मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या समर्थनात ओबीसी समाजाचा रास्ता रोको. तलवाडा फाट्यावरती टायर पेटवले. बराच काळ वाहतूक ठप्प. छगन भुजबळच नाही तर अजित पवार गटातले अनेक नेते आणि आमदार पक्ष सोडतील. आगामी अधिवेशनात निधी मिळवल्यानंतर पक्षाला रामराम करतील. रोहित पवारांचं सूचक विधान. भाजपची नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंसोबत झालेली युती अनैसर्गिक नाही का? आता ओ मांझिरे करत बसलेत. सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला हिंदुत्व सांगणार का? उद्धव ठाकरेंची टीका. ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट 42% आणि शिंदेंच्या शिवसेनेचा 47%. शिवसेना कुणाची हा निकाल जनतेनं दिलेला आहे. शिंदेंचा ठाकरेंना टोला. तर आकडे लावण्याची गृहमंत्र्यांना सवय. 45+ वरनं ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचा महायुतीला टोला. ठाकरेंनी 5 खासदारांचे 9 खासदार केले. जाधव यांचं वक्तव्य. महाविकास आघाडीला मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे उद्धव ठाकरेंकडून आभार. मुस्लिम आणि शीख मतदारांचेही आभार मानले. भाषणाला सुरुवात करतानाच उद्धव ठाकरेंनी मुस्लिम मतदारांचे आभार मानले. त्यांना 99% मतं मुस्लिमांशी मिळाल्याचा शिंदेंचा टोला. ज्यांनी आई समान शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला त्या भाजपसोबत आपण कधीच जाणार नाही. उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार. केंद्रातील एनडीए सरकार पडलंच पाहिजे. मध्यावधी निवडणुका व्हायला हव्यात. उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवरती निशाणा. केंद्र सरकार पडलं नाही तर एनडीए आघाडीचं सरकार स्थापन करू. ठाकरेंचा दावा. शिवसेनेच्या 19% मूळ मतदारांपैकी 14.50% मतदार शिंदे गटाकडे वळले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. इतर मतदार कुठून आले? शिंदेंचा सवाल. बाळासाहेबांचा फोटो वापरण्याचा अधिकार तुम्हाला नाही. मुख्यमंत्री शिंदेंचं ठाकरेंना उत्तर. उद्धव ठाकरे आजही तमाम हिंदू बांधवांनो म्हणण्याचं धाडस करू शकले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा. उद्धव ठाकरेंनी भाजप आणि मोदींचा खुळखुळा केला. महाराष्ट्र फडतूस लोकांसमोर झुकणार नाही. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या 400 पारच्या नाऱ्यावरनं राऊतांचा टोला. वरळी डोममध्ये डोमकावड्यांचं संमेलन. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावरनं शिंदे गटावर संजय राऊतांची टीका. शिवसेनेला 58 वर्ष पूर्ण झाली तर त्यांना 2.5 वर्ष. संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल. महाराष्ट्रात भाजपचा पराभव झाला म्हणून राज्यात धन्यवाद यात्रा काढणार का? संजय राऊतांचा भाजपला टोला. मोदींना 400 पारपासून दूर ठेवलं म्हणून यात्रा काढणार का? राऊतांचा सवाल. शिवसेनेच्या 58 वर्षांच्या काळात खूप काही सोचलं. लाठ्या काठ्या खाल्ल्या. मात्र या काळात संजय राऊतांनी एकतरी आंदोलन केलंय का? संजय शिरसाट यांचा सवाल. खासदार संजय राऊत भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी पवारांची करतात. शिंदे गटाच्या ज्योती वाघमारेंची राऊतांवर टीका. नंदुरबारच्या धडगाव शहरात गटारांचं पाणी रस्त्यावरती आल्यामुळे मुख्य रस्ते खराब. रस्त्यांवरच्या खड्ड्यामध्ये पाणी साचू लागल्यानं वाहनधारकांची कसरत. नाशिकच्या भारतनगर परिसरामध्ये धारधार शस्त्रानं भोसकून एकाची हत्या.
एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं तर 2 आरोपी फरार असल्याची माहिती. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ उभ्या ट्रॅव्हल्सला ट्रेलरची जोरदार धडक. अपघातात एकाचा मृत्यू तर ट्रेलर चालक फरार. मुंबई गोवा महामार्गावरती भोसते घाटातल्या संरक्षक भिंतीला तडा. अपघातग्रस्त वाहनं धडकून संरक्षक भिंतीला तडे. मुसळधार पावसामध्ये भिंत खचण्याची भीती. पुण्याच्या सणसवाडीमध्ये औद्योगिक कंपनीची भिंत कोसळून एकाचा मृत्यू तर 6 जण जखमी. दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचंही मोठं नुकसान. भिवंडीमध्ये धोकादायक इमारतीचं तोडकाम सुरू असताना एक भाग कोसळून दुर्घटना. सुदैवानं रस्त्यावरती कुणीही वाहन चालक नसल्यामुळे मोठी जीवितहानी झाली नाही. इमारत मालकावरती गुन्हा दाखल केला जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.